मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि हेच कारण आहे की मुंबईतील सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मी सध्या माटुंग्याच्या लेडी जहागीर मार्गावर आहे आणि या ठिकाणची स्पष्ट दृश्य आपण पाहू शकतो की जे फुटपाथ आहेत ते आता पाण्याखाली जाऊ लागलेले आहेत। महानगरपालिकेचे जे बूस्टर पंप लावण्यात आलेले आहेत ते पाणी काढण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरतात की काय असा प्रश्न सुद्धा आता मुंबईकर विचारू लागलेले आहेत। हळूहळू जे पाणी आहे ते फुटपाथच्या वर येऊ लागलेलं आहे। ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा आता काही प्रमाणामध्ये पाण्याखाली जात आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय दादरचा माटुंग्याचा हा परिसर आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की पाणी आता फुटपाथवर साचायला लागलेलं आहे। लेडी जहागीर मार्ग जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर नेमकी महानगरपालिका काय करते असा प्रश्न सुद्धा मुंबईकर विचारतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडतोय। हवामान विभागाने मुंबईला येलो अलर्ट दिलेला आहे आणि पाण्याचा निचरा काही केला होत नाही अशी तक्रार जी आहे ती वारंवार मुंबईकर सुद्धा करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पाणी साचतंय आणि पाणी साचू नये यासाठी ज्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या होत्या त्या कुठेतरी कमी पडतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय दादरचा पारसी कॉलनी परिसर आहे। बस स्टॉप जे आहे ते सुद्धा पाण्याखाली आहे आणि लोक सुद्धा पाण्यामध्ये बसची वाट पाहत उभे आहेत। मात्र ट्रॅफिक जामच्या समस्येला त्यांना सुद्धा तोंड द्यावं लागतंय कारण बरीचशी ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि ट्रॅफिक जाममुळे वाहनं काही प्रमाणामध्ये उशिरानं चालतायत। संत गतीनं त्यांची वाहतूक सुरू आहे आणि दृश्यमानता जी आहे ती सध्या मुंबईमध्ये ती सुद्धा कमी झालेली आहे आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहनांचा सुद्धा जो वेग आहे त्याच्यावर परिणाम झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय दादरचं पारसी कॉलनी आहे। पाणी भरायला या ठिकाणी सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि याच पाण्यातून आता माग काढताना मुंबईकर आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला समुद्राला सुद्धा आज उधाण आहे आणि समुद्राची ही जी भरती आहे ती 2:47 आहे आणि 4:37 आहे। 15 फूट उंच लाटा मुंबईमध्ये उसळणार आहेत। ही बघा ही दृश्य इथली पहा दादरचा पारसी कॉलनी परिसर आहे आणि हा परिसर सुद्धा फुटपाथ पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। बघा गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून आता मुंबईकर माग काढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। पाण्याचा निचरा होत नाहीये आणि ही एक समस्या मानली जाते। यातून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।